केलं, मात्र प्रचार एकत्र कधी करणार आहेत? वेळ खूप कमी आहे, आता 10च दिवस आहेत. आता मला वाटतं 8 दिवस राहिलेले आहेत प्रचारात. तर जसं कुठे एकत्र कुठे वेगळं वेगळं तसा प्रचार सुरू आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम पुढे एकत्र करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते आता मुंबईचा महापौर या गोष्टीवरून जे आहे ते हिंदू मुस्लिम अशी एक डिबेट चालू झालेली आहे. इतकंच भाजप जिथे जिथे हरायला येतं तिथे हिंदू मुस्लिम सुरू करतं, जातीवरनं सुरू करतं. मी त्यांना एकच सांगतोय, मुद्द्याचं बोला. आणि तुम्ही भाजपने कुठचे कुठचे उपमहापौर दिलेत ते बघितलेत आणि आम्ही कुठचे महापौर दिले ते बघितलं. असंही म्हटलं जातं म्हणजे नवनीत राणा आणि ओवेसी यांची भांडणं लागलीत की कुणी किती मुलं जन्माला घालावी याकडे कसं बघतं? याचं काय देणं घेणं आहे? इथे मुंबईचे आमचे प्रश्न खूप वेगळे आहेत. या लोकांना मुंबईचं एक काडी मात्र काही प्रश्न माहिती नाही. नुसतं येऊन दंगली कशा घडवायच्या एवढंच दोघं करतात. बिनविरोध अनेकांची निवड झालेली आहे, ज्याला जे महायुती सरकार जे आहे ते सेलिब्रेट करते आणि बिनविरोध अनेक ठिकाणी निवडून येत आहेत. आता हा निर्लज्जपणा आहे आणि कुठेतरी खोटी निवडणूक तरी भाजपने करावी. एवढं सगळी निवडणूक यंत्रणा, पैसा, सगळं काही हातात आहे. अमाप सत्ता, अमाप पैसा हातात आहे. निवडणूक तर लढा, हिंमत दाखवा. अविनाश जाधव यांनी आरोप केलाय की 5 कोटींची ऑफर जी आहे ती देण्यात आलेली आहे. ऑफर खूप लोकांना धमकी येतात, पण आम्ही लढू आणि जिंकू. तर कुलाब्यामध्ये राहुल नार्वेकरांचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यांच्यावरती आरोप त्याच्यावर निलंबन झालं पाहिजे. राहुल नार्वेकर अध्यक्ष फक्त हाऊसमध्ये असतात, बाहेर दादागिरी चालणार नाही कोणाची. आपण बघतोय की जे आहे ते आदित्य ठाकरे यांनी जे आहे ते आता गोवंडी या ठिकाणी जे आहे ते प्रचाराला आलेले होते आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येनं जे आहे ते आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराला जे आहे ते एकूणच महाआघाडीचे म्हणजे काँग्रेसबरोबर जरी दोन्ही ठाकरे बंधूंची युती नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युतीची घोषणा जी आहे ती वारंवार आदित्य ठाकरे ज्या ज्या शाखांना भेट देतात तिथे घोषणा करण्यात येते. आपण बघतोय की आदित्य ठाकरे जे आहेत ते गोवंडी या ठिकाणाहून प्रचाराला आता निघालेले आहेत आणि आता आदित्य ठाकरे जे आहेत ते आता